सगळे परप्रांतीय भेंडी रिक्षावाले इथं हे करतात. आज इथून येताना मी आणि माझी बायको येत होतो. रिक्षावाले इथं पूर्ण रिक्षा अडून धरतात. चा नागरिक असतो तर येणार त्याला जायला यायला रोजचा त्रास होतो. मला याच्या बापाचा रोड आहे का? वरतून जावं त्यांचा वेश्याव्यवसाय चालू आहे. एक पण लेडीज वरतून जायला मागत नाही कारण की तिथं वेश्याव्यवसाय. या रिक्षावाल्याची गर्दी जायचं कुठं? आज माझ्यावरती काठीने हात उचलला झाला. मी विरोध करायला गेलो तर 10 रिक्षावाले माझ्या अंगावर आलेले. पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर पोलीसवाले बोलतात ते पुढच्या यायला द्या. जायचं कुठं? हा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो प्रत्येक मराठी लोकांपर्यंत पोहोचवा, कारण मराठी लोकांचा ब्रेन वॉश केलं जाते. त्यांना आधी हिंदू बनवलं जाते. तर मला असं वाटतं मराठीने जागं होणं गरजेचं आहे आणि हिंदू न बनता आधी मराठीपणा, मग त्यासाठी आपण हिंदू बनण्यासाठी तयार होऊ. हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला गोष्टी कळल्या असेल बऱ्यापैकी. तो माणूस आहे तो सांगतोय की इथे कल्याणमध्ये चालायला जागा नाही. जिथे इथे चालायला रस्त्यावरून तिकडे सगळे रिक्षा पार्क करतात आणि सगळे परप्रांतीय आहेत आणि महिलांना चालायला जागा नाही. तिकडून वरून जर का स्कायवॉल करून वगैरे जायचं असेल तर तिकडे वेश्या बाजार चालू असतो. तर त्याच्यामुळे त्या महिलांना देखील त्याच नजरेने बघतात. त्यामुळे महिला वरून देखील जाऊ शकतात आणि खालून महिला जात आहेत तर त्यांना रिक्षावाले जे आहेत परप्रांतीय भरपूर आहेत त्यांना त्यांच्यापासून त्या ट्रॅफिकमधून जाता येत नाही. ही गोष्ट मला भरपूर दिवस झालं मित्रांनो तुमच्याशी सांगायची होती, तुमच्याशी बोलायचं होतं खरं तर ह्या रिक्षावाल्यांबद्दल, या महाराष्ट्रातल्या रिक्षावाल्यांबद्दल, हे परप्रांतीय रिक्षावाल्यांबद्दल. काय गोष्ट आहे मला असं वाटतं तुमच्या देखील मनात ही गोष्ट असेल. हे परप्रांतीय रिक्षावाले जे आहेत ना ते बाहेरच्या राज्यातून येत आहेत आणि त्यांना कुठून त्यांना सहज सगळ्या गोष्टी मिळत आहेत आणि ते रस्त्यावर रिक्षा चालवता कळत नाही. त्या लोकांचे काही अपात्र सगळे रिक्षा आहेत तरीही ते चालवत आहेत आणि त्याच्यावर कोणीही बोलतात ना बोलायला तयार नाही. ह्या सगळ्या रिक्षा ज्या आपण पाहतो रात्रीच्या वेळी ज्या आपण पाहिलं ना तर कुठेही पार्क असतात आणि ह्या रिक्षांना परवाने कोण देते? ह्या परवाने हे लोक थर्ड पार्टी एजंटकडून मग काढून घेतात आणि मग कसेही रिक्षा चालवतात. मग त्यांची दादागिरी वाढते. स्वतः विचार करा, तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा तुम्ही कुठल्या एका रिक्षावाल्याच्या रिक्षात बसता तर तो रिक्षावाला किती टक्के रिक्षावाले मराठी असतात? कुठलेच रिक्षावाले मराठी नाहीत. पण भरपूर असे मराठी रिक्षावाले होते महाराष्ट्रात. पण त्यातल्या त्यात ह्या परप्रांतीय रिक्षावाल्यांची संख्या, ह्या अपात्र परप्रांतीयांची रिक्षावाल्यांची संख्या एवढी वाढली की आपले मराठी रिक्षावाले त्यांचे रोजगार गेलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण जे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. त्याच्या आधी मला असं वाटतं सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. कारण ह्या परप्रांतीय रिक्षावाल्यांचा त्रास भरपूर होतोय. एकतर प्रत्येक आपण व्हिडिओ बघतो की गळचेपी होते, अत्याचार होतो मराठी माणसावर. हे परप्रांतीय रिक्षावाले एक युनियन बनवतायत, टीम बनवतात आणि मग त्यांना एखादा पक्ष, मला असं वाटतं भरपूर येतं, BJP असतील, शिवसेना असतील, हे सगळे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच या लोकांना यांना पाठीशी घालत नाही. पण आपण जर का पाहिलं शिवसेना आणि BJP आणि काँग्रेसचा मला वाटतं कमी प्रमाणामध्ये, कारण ते तर ते मुसलमानांच्या ह्याच्यात घुसलेले. तर हे जे आहेत ना हे लोक हे त्यांना युनियन बनवण्यासाठी मदत करतात ह्या परप्रांतीय लोकांना. आणि हे परप्रांतीय लोक मग ह्या पक्षाच्या जीवावर उडून, या शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या जीवावर उडून आपल्यावरच मराठी माणसावर दादागिरी करतात. आणि त्यात मग नंतर जेव्हा ह्या लोकांना कुठून एवढा आत्मविश्वास होतो तर हे सरकारमध्ये जे बसलेत ना महायुतीचे सगळे जे एकनाथ शिंदेचे असतील किंवा उद्धव ठाकरेंचे देखील बोलतोय मी, त्यांची देखील युनियन आहे रिक्षाची. तर ते हे सगळे जे आहेत ना ते मराठी माणसावर उडतात. कारण साला आम्ही देखील मराठी पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि तुम्ही मराठी असल्यामुळे काय महाराष्ट्रामध्ये हिंदीत चालणार वगैरे अशा नंतर भाषा आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. मग आपल्याला मार खायला मिळतो एका सामान्य मराठी माणसाला या रिक्षावाल्यांकडून. हे रिक्षावाले कोण आहेत? हे रिक्षावाले कुठून आले? ह्यांना परवाने कोणी दिलेत? मला असं वाटतं हे मराठी लोकच आहेत परवाने देणारे. हे थर्ड पार्टी एजंट जे आपण बोलतो ना हे सगळे मराठी लोक आहेत. ह्यांना पैसा मिळतो ना, हे बोलतात ना 1000, 2000, 3000, 5000 असे काय पैसे मिळतात. त्या पैशातून हे हा विचार नाही करत की महाराष्ट्र पूर्ण खराब होणार आहे, महाराष्ट्र बोलतात ना देशोधडील लागणार आहे. हा विचार आपण कधीच नाही करत. पण आत्ता हळूहळू आपण पाहतोय ह्या रिक्षावाल्यांचा माज एवढा वाढलेला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये तो मुलगा तेच सांगतो, मराठी मुलगा, की ह्या परप्रांतीय रिक्षावाल्यांचा माज वाढलेला आहे. आणि हा माज वाढलाय तर उद्या हा माज बोलतात ना की महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर तर आहेच, उद्या आपल्या आया बहिणीवर यायला देखील कमी नाही होणार. कारण ह्यांची दादागिरी का वाढते? कारण ह्यांची युनियन आहे, ह्यांच्या युनियनला पाठिंबा कोणाचा आहे? ते ह्या बाकीच्या पक्षा लोकांचा पाठिंबा आहे. जसं साईडला भाजप असेल, शिवसेना असेल, उभाटा गट असेल, ह्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. आज ह्या उत्तर भारतीयातून लोक येत आहेत आणि हे परप्रांतीय येतात. त्यांना इथे रिक्षाचा परवाने का द्या? मध्ये एक असं हे काहीतरी काढलं होतं, 5 ते 6 हजार रिक्षा पकडलं होतं आणि त्यातल्या 2 ते 2.5 हजार रिक्षा हे अपात्र होते आणि त्यांचं मग भरपूर परवाने रद्द केले, सगळ्या गोष्टी त्यांच्या रिक्षा जप्त केल्या, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. हा सर्वे मला असं वाटतं महाराष्ट्रभर झाला पाहिजे, मुंबईत तर झालाच पाहिजे. कारण कुठूनही कोणी येते रिक्षावाला आणि रिक्षा टाकतो. आपल्या मराठी माणसं ते बिचारे त्यांना भाडं मिळत नाहीत, ते कुठेही जायचं बोललं ते जातात.
पण मित्रांनो ह्या परप्रांतीय रिक्षावाल्यांनी काय केलेलं आहे ना, की मी भरपूर आता मध्येच मी एका मराठी रिक्षावाल्याच्या इथे बसलो होतो रिक्षामध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की हे जे परप्रांतीय आहे त्यांनी युनियन बनवलेले आहे आणि त्यात मराठी रिक्षावाल्यांना मग काय इकडचं जवळचं भाडं जरी असेल तरी पण घ्यायला भागच पडतं, कारण त्यांना भाडंच मिळत नाही आहे. आणि जेव्हा ह्यांना भाडं मिळतं, हे परप्रांतीय सांगतो, मराठी रिक्षावाले बऱ्यापैकी कमी आहेत, पण परप्रांतीय लोक जेव्हा यांना भाडं मिळतं ना तेव्हा ह्यांचा रुबाब आहे ना एकदम हाय लेवलला असतो. मग ते आपल्याला चल रे नाही जाणार, ह्या सगळ्या अशा गोष्टी, मग त्याच्यानंतर मग भांडणं, मग त्याच्यानंतर असं सगळ्या गोष्टी आपण पाहतोच ना. जरा एक चुकून धक्का लागला आपल्या तोंडातून काय निघालं तर मग ह्यांचा रुबाब लगेच, ह्यांची युनियन जमा. पण मित्रांनो ह्यात यांची चूक असते. साला पहिली चूक यांची हीच आहे की अपात्र ही रिक्षा चालवतात, परवाने नसताना देखील ह्यांना कोण देतात परवाने. मला असं वाटतं ह्याच्यावर राज्य सरकारने ना हे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे काय होतंय, रिक्षावाला एक रिक्षा परप्रांतीयातून येतोय, रिक्षा चालवतोय, त्याचा व्यवसाय वाढतो, मग त्याच्यानंतर तो अजून त्याच्या भावाला बोलवतोय, ह्याला बोलवतोय, त्याला बोलवतोय आणि मग एखादी 10 बाय 10ची रूम घेणार झोपडपट्टीमध्ये, तिकडेच राहणार, आपल्या रोडवर रिक्षा पार्क करणार आणि रिक्षामध्ये दारू प्यायला बसतात. त्या रिक्षामध्ये दारू पित असताना रस्त्यावरून आपल्या आया बहिणी जात असतात, त्यांना छेडत असतात. त्यात आपल्या जर का पाहिलं तुम्ही प्रत्येक स्लम एरियामध्ये, प्रत्येक मैदानामध्ये तिकडे रिक्षा पार्क झालेल्या असतात, त्या रिक्षामध्ये दारू पियायला मिळते, चरस गांजा प्यायला मिळतं आणि त्याच्यामुळे ह्यांना भान नसतं. मग तिकडे गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढतं. आणि गुन्हेगारीचं प्रमाण का वाढतं मित्रांनो, याचा खरं तर मला असं वाटतं स्थानिक पोलिसांनी देखील तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आज भरपूर आमच्या इथे देखील आहे की फक्त पोलिस काय करतात, डब्बे लावून उभेत, पोलिस फक्त डब्बे लावून उभे, जेव्हा कंप्लेंट येईल तेव्हा तिकडे जाणार. पण काही लोक, सामान्य लोक घाबरतात त्यांच्या विरुद्ध देखील बोलण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करण्यासाठी, कारण बाबा आम्हाला उठसूट पळत पोलीस स्टेशनला जायचं नाहीये, कारण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी पोलीस स्टेशन बघितलं नाही, कोर्ट बघितलं नाही आणि ह्या भानगडीत आपल्याला पडायचं नसतं. त्याच्यामुळे आपण सामान्य माणसं गप्प बसतो. ह्या सगळ्या गोष्टीवर सामान्य माणसाच्या मदतीला पोलिसांनी आलं पाहिजे आणि त्यात गृहमंत्र्यांनी खरं तर मला असं वाटतं हे असे ऑर्डर्स काढले पाहिजे ना की साला ह्या सगळ्या परप्रांतीयातले जे आहेत ना रिक्षावाले, त्यांना त्यांचे परवाने रद्द केले पाहिजे, अपात्र असतील ते. जे आधी मला असं वाटतं जे जुने आहेत, जे जुने राहत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना तुम्ही परवाने दे. बाकीचे जे नवीन आलेले आता 10-15 वर्षाचे जुने आहेत त्यांनाच परवाने, त्यांचे परवाने टिकले पाहिजे. मला असं वाटतं म्हणजे जे राहत आहेत महाराष्ट्रात आधीपासून, त्यांचे जे आत्ता आलेत ना त्यांचे परवाने रद्द करा. ही खरंच माझी राज्य सरकारला विनंती, आपली विनंती असली पाहिजे. पण हे काय होतंय, हे लोक आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हे स्वतः बसवतात मुंबईमध्ये, कारण ह्यांचे वोटिंग्स आहेत, हे सगळे परवाने काढून देतात. मग त्याच्यानंतर हे परवाने काढून दिल्यानंतर हे त्यांना मतं देतात. ह्या सगळ्या गोष्टी राजकीय गोष्टी आहेत ना, मला असं वाटतं मित्रांनो आपण समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मग आपलं चाललेच आहे, आपल्या मराठी लोकांना हिंदू बनवण्याच्या धंदे जे आहेत ते चाललेलेच आहेत. मग आपलं मराठी देखील आपण बोलतो नाही साला आपण हिंदू आहे. मग आपला मराठीचा इतिहास काय, आपण जेव्हा छावा चित्रपट येतो, जेव्हा मग छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट येतो किंवा छत्रपती शिवजयंती येते, तेव्हा आपला मराठी पण जागा येतो. पण मला भरपूर असे मराठी यूट्यूबर आहेत, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं आहे, पण त्यांच्या ते मराठी आहे, स्वतः नाव लिहितात मी मराठी आहे म्हणून, नावात त्यांचं मराठी असं वगैरे असतं आणि पण ते बोलतात हिंदुत्वाबद्दल, मराठीबद्दल कधीच बोलत नाही. कधी आपला एखादा व्हिडिओ काढला मराठीबद्दल तर. पण मित्रांनो मला असं वाटतं मराठी ही आपली टिकली तर आपलं हिंदुत्व टिकवायला आपण मोकळे. पण आपण आपलं हिंदुत्वच करत बसलो, आपलं मराठीचं काय मग. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आजकालचे इन्फ्लुएन्सर आहेत ना, हे मराठी यूट्यूबर्स आहेत ना, त्यांनी समजणं गरजेचं आहे. त्यांनी आहे ना लोकांना मराठीचं महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे. कधीतरी उठायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं आणि व्ह्यूज घ्यायचे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल तर मी फक्त मराठीवर बोलतो. का मी मराठीवर बोलतोय, का मराठीला पाठिंबा देणाऱ्या पक्षाशी बोलतोय मी, मनसे, म्हणजेच मराठी पक्ष म्हटलं तर मनसे हा एक येतो म्हणून मी मनसेच्या बाजूने बोलतो. पण मित्रांनो काय ना की मराठी जर का आपण आत्ता टिकवली तरच मला असं वाटतं आपण हिंदुत्वासाठी पुढे जाऊ. आपण साधा मराठीच नाही तर आपण हिंदू कधी बनणार. आपण नीट मराठी म्हणूनच एकत्र नाही, आपण जातीपाती सगळ्यांना पाहतोय आणि भरपूर लोक आहेत ते आपल्या माइंड वॉश केले जातात. मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की मराठी माणसाचं माइंड वॉश केले जाते हिंदू बनून त्यांना. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं समजणं गरजेचं आहे. कारण मी बघतो ना, जे मराठी यूट्यूबर्स असतात ते हिंदुत्वाबद्दल बोलतात, मराठीचं जे यायला राहिलं, मराठी म्हणून आपण कधी एकत्र नाही, मराठी म्हणून आपण कधी एकत्र काय बोलत नाही. आणि हेच मराठी लोक त्या हिंदुत्वाबद्दल बोलतात तेव्हा त्या खाली जय हिंद म्हणून कमेंट करतात. मग जय महाराष्ट्र कुठे गेला आपला? बाळासाहेबांनी जो आपल्याला जो नारा दिलेला आहे जय महाराष्ट्र, हा जय महाराष्ट्र कुठे? तर त्याच्यामुळे मग आपण काय होतं, जेव्हा मार खातो तेव्हा आपलं मग जय हिंद, जय श्रीराम ह्याच फक्त घोषणा आहेत हिंदूंच्या, बाकी मराठ्यांच्या घोषणात नाही. मराठ्यांची जय महाराष्ट्र ही घोषणा ही संपलेली आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण आधी मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे आणि या परप्रांतीयाच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं राजसाहेबांनी आत्ता जी काट टाकली आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली 2020 नंतर काय समथिंग,
पण मला असं वाटतं त्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी होती ना ती खरी मला असं वाटतं मराठीचा मुद्दा घेऊन जे चालले 13 आमदार निवडूनही आले होते. नंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर हे परप्रांतीय आपल्याला सपोर्ट करणार सहकार्य करणार कदापिच नाही, शक्यच नाही. आणि हे परप्रांतीय त्यांना माहिती आहे की आम्ही जर का ह्यांना निवडून दिलं हे मराठीच करणार. त्यापेक्षा साला आपण हिंदुत्वाच्या आधी मराठीचा मुद्दा घेऊयात ना. म्हणजे आपण आता हिंदुत्व भोंग्यावर बोललं फक्त रास्ता आहे ते दिसत नाहीत, ह्यांना बाकीचे लोक पक्षातले दिसतात. हे हिंदुत्व म्हणून मराठी लोकांना कधीच पाठिंबा देणार नाही. हे आपण मराठी लोक जाऊन हिंदुत्व करून पाठिंबा देतोय. हे ह्या लोकांचे पण असं नाही की हे हिंदू म्हणून एकत्र येत आहेत. त्यांच्या राज्यात तुम्ही जा मग तुम्हाला कळेल. ह्यांच्या राज्यामध्ये पण ते जातपात मानतात, ते जातपातीमध्ये बोलतात ना एकमेकांचे दुश्मन आहेत. ते तिकडे आहे ना जेव्हा आधी त्यांचं बोलतात ना भाषा आणि त्यांची संस्कृती जपतात मग ते हिंदुत्वकडे वळतात आणि मग ते हिंदू होतात. पण आपण काय, आपण साला डायरेक्ट हिंदुत्व, आपण डायरेक्ट हिंदू बनतो. हे कुठेतरी चुकतंय. कारण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणसाचा इतिहास जो आहे ना मित्रांनो, तो खरं आपण समजणं गरजेचं आहे. आपल्या तिकडे फक्त जय हिंद आणि जय श्रीराम याच्यावर विषय नाही संपवचा. आपला प्रत्येक ठिकाणी आपला जय महाराष्ट्र आलाच पाहिजे. आणि आत्ता तुम्ही बघा जर का नोटीस करा तुम्ही, जय महाराष्ट्र ही घोषणा जी आहे ना ती संपत चालली आहे. कोणच बोलत नाही जय महाराष्ट्र, पण मी प्रत्येकाला कमेंट करतो जय महाराष्ट्र. आणि मला माझं महाराष्ट्र टिकवायचं आहे. त्यासाठी माझा हा व्हिडिओ जो आहे ना मित्रांनो प्रत्येक मराठी लोकांपर्यंत पोहोचवा. कारण मराठी लोकांचा ब्रेन वॉश केलं जाते, त्यांना आधी हिंदू बनवलं जाते. तर मला असं वाटतं मराठीने जागं होणं गरजेचं आहे. आणि हिंदू न बनता आधी मराठी बना, मग त्यासाठी आपण हिंदू बनण्यासाठी तयार होऊ. आधी मराठी तरी बना, एवढंच तुम्हाला विनंती आहे. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.